Good afternoon, everybody. Whether you can hear Good my... afternoon. Yes, ma'am. Yes. Okay, we will wait for few minutes and then we will start it because still students are joining. Okay, we will start now. Last time till what we have completed? What was the last point? Natural acceptance. Natural acceptance. सेल्फ एक्सप्लोरेशनची प्रोसेस झाली नाही का? प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन झालंय का? नॅचरल एक्सेप्टन्स पर्यंत झालेलं आहे. कुठपर्यंत झाले? एनीवन? Characteristics of कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स तिथपर्यंत Yes. झालंय का? Yes, ma'am. हा, ओके ओके. Yes. मग आपण Yes. हे नॅचरल एक्सेप्टन्स झालंय का? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. This was the last point. Okay? Yes or no? Yes. Yes, ma'am. Okay. Yes, So, ma'am. of natural acceptance, it does not change with time. It does not depend upon place. It does not depend upon belief or past condition. And it is same for all of us. It is a part of humanity. So this I have explained characteristics of natural acceptance. The next part is nothing but the process of self-exploration. प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की आत्मपरीक्षण करून आपण आपलं जे काय आपल्याला काम दिलेलं आहे ते कुठल्या पद्धतीने आपण करणार आहोत ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. थ्रू प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये नक्की काय होत आहे ते आपल्याला बघून घेऊया आपण. तर पहिली स्टेप जी आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट प्रपोजल. So whatever the work is allotted to you or whatever the statement is there or whatever काही पण तुम्हाला काम दिलेलं असेल त्याला तुम्ही काय करणार आहात, what is stated it is nothing but it is assumed as proposal. ते तुम्हाला काय करायचं आहे, काहीही काम असू दे, काही वर्क असू दे, ते तुम्ही स्टेट काय करणार आहे in the process of self exploration it is stated as what proposal. Okay, so now जे काय काम असेल what is stated it is nothing but it is called as a proposal.
Now the second part. So whatever the work is there, don't start by assuming true or false. जे काय वर्क आहे की तुम्ही डायरेक्टली अज्युम करू नका की बाबा ते आहे का नाही काम चुकीचं आहे किंवा ते काम बरोबर आहे असं डायरेक्टली म्हणू नका. कुठलंही काम तुम्हाला दिलेलं आहे की हे काम मला जमणार नाही किंवा माझं हे काम चुकीचं आहे, ते मी करू शकत नाही किंवा ते काम बरोबर नाहीये किंवा बरोबर आहे मी करून, असं डायरेक्टली अज्युम करू नका. डायरेक्टली अज्युम करू नका. असं नंतर डोंट एक्सेप्ट और रिजेक्ट. Again it is saying that in the process of self exploration, whatever the work is allotted or whatever the proposal is there, don't accept or reject it. काय करायचं आहे ते लगेच एक्सेप्ट करू नका किंवा रिजेक्ट करू नका. आता एक्सेप्ट किंवा रिजेक्ट कुठल्या बेसिसवर तुम्ही करणार आहात, त्यांनी 3 स्टेप सांगितले. या बेसिसवर तुम्ही हे करू नका, एक्सेप्ट किंवा रिजेक्ट. कुठल्या बेसिसवर? ऑन द बेसिस ऑफ स्क्रिप्चर और व्हॉट एव्हर इट इज रिटन. म्हणजे जे काय पुस्तकात लिहिलेलं आहे किंवा ग्रंथात लिहिलेलं आहे त्याच्यावर बेसिस तुम्ही हे प्रपोजल काय करा, एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका असं ते म्हणतायत प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये. किंवा ऑन द बेसिस ऑफ रीडिंग फ्रॉम इन्स्ट्रुमेंट, किंवा लॅबमध्ये कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग की बाबा या वर्कच्या अनुसरून रीडिंग काय आलेलं आहे, काहीतरी रीडिंग्स आले आणि ते रीडिंग्स आणि त्या प्रपोजलचे रीडिंग्स जर सेम असतील तर तुम्ही ते एक्सेप्ट करू नका किंवा रिजेक्ट करू नका. किंवा ऑन द बेसिस ऑफ अदर. ऑन द बेसिस ऑफ अदर म्हणजेच काय आहे की बाबा रिलेटिव्ह कोणतं सांगतायत, पप्पा सांगतायत किंवा मम्मी सांगते आहे किंवा घरातले मेंबर सांगतायत की प्रपोजल चांगला आहे तुम्ही एक्सेप्ट करा किंवा हे प्रपोजल बेकार आहे तुम्ही एक्सेप्ट करू नका, असं करू नका. ओके. मग काय म्हणते आहे की जे काय तुम्हाला काम आलेलं आहे ते तुम्ही काय करायचं आहे, पहिलं स्टेट करायचे दॅट इट इज अ प्रपोजल. इन द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन वॉट एव्हर द वर्क इज देअर इट इज स्टेटेड ॲज व्हॉट प्रपोजल. सो सेकंड पार्ट, डोंट स्टार्ट बाय अज्युमिंग ट्रू ऑर फॉल्स. जे काय वर्क अलॉट केलेलं आहे ते मला जमणार नाही किंवा ते काम चुकीचं आहे बरोबर आहे असं लगेच अज्युम करू नका, लगेच अज्युम करू नका. किंवा लगेच काय करा, हे काम आलं की म्हणू नका की ते एक्सेप्ट करायचं किंवा रिजेक्ट करायचं असं करू नका. ओके. मग काय करायचं आपल्याला प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये? what you are going to do, whatever the proposal will be there, it will be what? It will be going under the 2 steps. What is the first step? The first step is nothing. This is the first step that you are going to see. Verify the proposal on the basis of your natural acceptance. व्हेरीफाय करायचंय ते प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे आता हा पार्ट काय येतोय ते बघा. ते काल मागच्या वेळेस मी सांगितलं नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे. मग आता जी ती एक स्लाइड दाखवणार आहे ती मी तुम्हाला सांगते नॅचरल एक्सेप्टन्सची. नॅचरल एक्सेप्टन्स, व्हेरीफाय द प्रपोजल. जे काय वर्क आलेलं आहे ते व्हेरीफाय करायचं आपल्याला ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? नॅचरल एक्सेप्टन्स. म्हणजे आपण तिथं काय करतो आहोत, इट इज अ प्रोसेस. जे काय वर्क आलेलं आहे ते इट इज नथिंग बट इट इज अ प्रोसेस ऑफ सीइंग अँड ऑब्झर्विंग अटेंटिव्हली अँड देन युझिंग युअर इनर कॉन्शियसनेस टू गेट द आन्सर फ्रॉम विथिन. इट इज द वे टू ब्रिंग आउट द गुडनेस इन एव्हरीथिंग नॅचरली. ओके. म्हणजे नॅचरल एक्सेप्टन्सनी व्हेरीफाय कसं करायचं आहे की आपण काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे, बघायचं आहे अटेंटिव्हली, काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे, बघायचं आहे ते वर्क जे काय आपल्याला अलॉट केलेलं आहे. निरीक्षण महत्वाचं आहे इथं. आणि आपलं इनर कॉन्शियसनेस, आपलं आतलं मन काय सांगताय, इनर कॉन्शियसनेस आपल्याला उत्तर काय देत आहे की बाबा ते प्रपोजल एक्सेप्ट करायचं आहे का रिजेक्ट करायचं आहे किंवा त्याचा आन्सर काय येईल आणि ते आन्सर जे आलेलं आहे ते सगळ्यांसाठी गुडनेस आणणार आहे का नॅचरली, ते सगळ्यांसाठीच गुडनेस आणणार आहे का नॅचरली ते बघायचं आहे. आपलं आतलं मन काय सांगतं आहे आत्मपरीक्षण केल्यानंतर. So that is nothing but it is called as what? Natural acceptance, because it is providing the goodness for everyone, everything naturally. Naturally म्हणजेच काय, गुडनेस नॅचरली प्रोव्हाइड करते मीन्स इट डज नॉट चेंज विथ टाइम और एज, इट डज नॉट डिपेंड अपॉन प्लेस, it does not depends upon belief or past condition, and it is always there within us. It is same for all of us. म्हणजे ते आत्मपरीक्षण केल्यानंतर आपलं इनर कॉन्शियसनेस सांगता आहे की ते प्रपोजल काय करायचं, आपल्याला एक्सेप्ट करायचंय का रिजेक्ट करायचंय किंवा त्यामधनं आपल्याला जे काय आन्सर्स मिळत आहेत ते आपल्याला हे होते गुडनेस प्रोव्हाइड करत आहे नॅचरली सगळ्यांसाठी. आणि ते काय आहे,
ते कुठल्याही वेगवेगळ्या क्षणाला चेंज होणार नाही आपलं जे काय आन्सर, किंवा डज नॉट डिपेंड अपॉन प्लेस, की आता आहे की बाबा हे तर असं असं आलेलं आहे या वर्क प्रपोजलचं आउटपुट, किंवा दुसरीकडे गेल्यानंतर हे वर्क प्रपोजलचं आउटपुट असं येणार नाहीये, ते चेंज व्हायला नको, किंवा ते कुणाच्याही बिलीफवर किंवा पास्ट कंडिशनवर डिपेंड नको आहे. कुणीतरी सांगितलेलं आहे मी म्हणून मी हे प्रपोजल एक्सेप्ट करते असं नाही, किंवा आपले जे काही पूर्वज म्हणतात त्याप्रमाणे हे एक्सेप्ट केलेलं आहे किंवा रिजेक्ट केलेलं आहे असं नाहीये. म्हणजे आपलं इनर कॉन्शियसनेस काय सांगता आहे, काळजीपूर्वक आपण बघितलं तर आपलं इनर कॉन्शियसनेस काय सांगता आहे, आपल्याला आन्सर काय देत आहे, आणि इट इज प्रोव्हाइडिंग गुडनेस फॉर एव्हरीथिंग नॅचरली, हे बघायचं आहे आपल्याला. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज नॅचरल एक्सेप्टन्स. सो व्हेरीफाय द प्रपोजल. फर्स्ट स्टेप काय आहे, कुठलंही प्रपोजल आलं की पहिलं ते काय करायचं आहे, पहिली प्रोसेस, यू आर गोइंग टू व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, natural acceptance. Okay, so after verifying the proposal on natural acceptance, मग नंतर पुढे काय करायचं आहे, the next step after verification, the second step is nothing but what, see here now, after verifying that it is naturally acceptance, on the basis of natural acceptance, whatever your inner mind it is going to check, inner mind, inner consciousness, what it is going to see, then you are going to accept that proposal, and according to that you are going to live according to the proposal. Means what, according to that proposal you are going to make some changes in the behavior with other humans. तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी आत्मपरीक्षण करून काय करणार आहेत, तुम्ही स्वतःबद्दल त्या प्रपोजलला, त्या वर्कला अनुसरून स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करणार आहेत. ॲज वेल ॲज when you change yourself, whatever, whoever is contact with you, that is nothing but your society or family member, there will be a change in them also. So in change in behavior of yourself as well as other human beings, that will lead to what, mutual fulfillment. हा चेंज घडवल्याबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे, हा चेंज घडवल्याबद्दल या प्रपोजलला अनुसरून जेव्हा तुम्ही हा चेंज करणार आहात, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट, एक प्रकारचे सॅटिस्फिकेशन मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. नंतर बिहेवियर मध्ये चेंज केल्यानंतर आणि प्लस whatever the change in the human beings will be there, that will lead to what, mutual fulfillment. Second, according to the proposal you are going to make changes in what, that in work with rest of the nature. Means where you are working for that proposal, जिथे तुम्ही वर्क प्लेसमध्ये त्या वर्कआउट करता आहात, तिथं मेथड्स, प्रोसेसेस, त्यामध्ये काय चेंजेस आणतायत की तुम्हाला आन्सर मिळेल, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. तुम्ही इथं चेंज करताय या वर्कप्लेसच्या टेक्निकमध्ये, प्रोसेसमध्ये तुम्हाला आन्सर मिळवण्यासाठी, दॅट विल लीड टू व्हॉट, दॅट इज नथिंग बट म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. सो प्रपोजलला अनुसरून तुम्ही काय करता, हा जीवन जगत असणार आहे, आणि जीवन जगत असताना या प्रपोजलला अनुसरून तुम्ही तुमच्या बिहेवियर ऑफ चेंजेसमध्ये ॲज वेल ॲज इन द चेंज इन द वर्क प्लेस, दॅट इज मेथड, प्रोसेसेस, जे काही तुम्ही वापरत आहात तुमचे काम पूर्ण करण्यासाठी, त्यामध्ये काहीतरी चेंजेस करून तुम्हाला तुमचा आन्सर मिळवायचा आहे, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट, because there is a change in behavior, and the second, it will lead to what, mutual prosperity. And finally what you will get the results when you change all this behavior and the work processes, you will get your results, and you will realize that whatever the results, or as well as you will understand that whatever the results you are getting, that is nothing but it is what, means knowing something to be true or sure within ourselves. तुमचा आत्म मन सांगता आहे की जे काय माझे रिझल्ट्स आलेले आहेत त्या प्रपोजलचे, ते काय आहेत, ते ट्रू आहेत किंवा शुअर आहेत, ते बरोबर आहेत किंवा ते शुअर आहेत. तुमचं आतलं मन तुम्हाला सांगता आहे की विथिन अवर सेल्फ तुम्ही समजून घेता आहे की माझं जे उत्तर आलेलं आहे काय आहे, ते बरोबर आहे किंवा ते मला काय सॅटिस्फिकेशन देत आहे. सो यू विल रिअलाइज इट, यू विल तुम्ही समजून घ्यायचं आहे की ते तुमचं जे उत्तर आहे ते तुमचं काय आहे, ट्रू आहे किंवा शुअर आहे. सो नाउ दिस रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग, इट इज बेस्ड अपॉन व्हॉट, whatever you will get the answer, that realization and understanding should be followed by what, or should fulfill the 3 criteria. मग ते 3 criteria कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत.
तर पहिली क्रायटेरिया आहे ॲश्युरन्स, दॅट इज नथिंग बट ॲश्युरिंग. सेकंड इज नथिंग बट वॉट सॅटिस्फाईंग. थर्ड इज नथिंग बट वॉट युनिव्हर्सल. मग ॲश्युरिंग, सॅटिस्फाईंग अँड युनिव्हर्सल म्हणजे नक्की काय आहे? ॲश्युरन्स म्हणजेच काय म्हणू शकतो? आय एम ॲश्युअर्ड ऑफ द आन्सर ऑर अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ. जे काय उत्तर येतं आहे की ते मला गॅरंटी आहे ती बरोबर आहे, ट्रू आहे, आणि मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या मनातनं. ओके, दॅट इज नथिंग बट ॲश्युरिंग. द सेकंड इज नथिंग बट वॉट सॅटिस्फाईंग. सॅटिस्फाईंग म्हणजेच काय? आय एम सॅटिस्फाईड दॅट द आन्सर आर फुलफिलिंग फॉर मी. जे काय उत्तर मिळतं आहे ते मला काय करता आहे? फुलफिल करता आहे, की माझे जे उत्तर्स आहेत, जे मी माझ्या चेंज इन बिहेवियरमध्ये काय काय चेंजेस केलेले आहे, वर्कप्लेसमध्ये केलेले आहेत, ते मला एक प्रकारचं सॅटिस्फिकेशन देत आहे की मी ते बरोबर केलेलं आहे, फुलफिल करता आहे मला ते. ओके, नंतर थर्ड काय? युनिव्हर्सल. ते सगळ्यांसाठीच सारखं आहे, ते काय चेंज होणार नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम, स्पेस अँड इंडिव्हिज्युअल. सगळ्या ह्युमन बिंगसाठी जे काय उत्तर आलेलं आहे ते सगळ्यांसाठी सेम असणार आहे, स्पेस पर्यंत किंवा टाइमच्या अनुसरून. इट इज नॉट गोइंग टू चेंज. So it will be the same for everyone. If the answers after realization and understanding, if it satisfies these 3 points, then what you can say? Then you have completed what? The process of self-exploration. Because whatever the result you are getting, you will get realize and understand in terms of assurance, in terms of satisfaction, and in terms of universality. Universality in terms of what? That is nothing but time, space and individual. It is not going to change with time, it is not going to change with space or place, as well as it is the same for all the type of individual. So that will complete what? That is nothing but the process of self exploration. आले का लक्षात? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे, काय आपल्याला महत्वाचा पार्ट आहे सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये? ही डायग्राम खूप महत्वाची आहे. Define self-exploration, content of self-exploration, and the complete process of self-exploration. This diagram you are going to explain in detail. आताची जी आपली टेस्ट होणार आहे 20 मार्काची, त्यामध्ये काय आपल्याला त्या डिटेलमध्ये जायचं नाही आहे, ते MCQ टेस्ट असणार आहे. कारण मेन जो तुमचा एंड सेमिस्टरचा पेपर असणार आहे त्यावेळेस आपल्याला उत्तरं जी लिहायची, आपल्याला जे आन्सर्स लिहायचे आहेत, दॅट विल बी नथिंग बट थेरॉटिकल. You are going to write that time, that is nothing but you are going to complete whatever the diagrams, descriptions, all you are going to write. So that is the important point from the self exploration, and the question is nothing but how they will ask. Define self exploration and complete process of self exploration in detail. It can be of 4 to 6 marks. लक्षात आलेलं आहे का कसं एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला ते प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन? का मी अजून एकदा सांगू? Yes or no? सेकंड पॉइंट Yes, सांगा ma'am. मॅडम. अजून एकदा सांगा मॅडम. सेकंड पॉइंट मॅडम. Second point, live accordingly to yes the ma'am. proposal. Okay. Yes. See, again I will describe whole, not the only second point. तुम्ही बघा पहिलं की आपण जेव्हा प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये बघतो तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे, नक्की प्रोसेस कशी होती आहे ते आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ओके, सेल्फ प्रोसेस मध्ये काय आहे की आपल्याला जे वर्क दिलेलं आहे किंवा जे काय आपल्याला अलॉट केलेलं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, पहिलं ते स्टेट करायचं आहे की एक प्रपोजल आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. ओके, सो फर्स्ट वॉट एव्हर द वर्क इज देअर यू आर गोइंग टू स्टेट इट ॲज वॉट? प्रपोजल. मग प्रपोजल जेव्हा तुम्ही म्हणता आहात ते व्हॉट इट इज गोइंग टू से? डोंट एक्सेप्ट और रिजेक्ट द प्रपोज डायरेक्टली. किंवा ॲज्युम पण करू नका की ते प्रपोजल काय आहे, ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. कुठलंही तुम्हाला काम दिलं की तुम्ही म्हणू नका की मला ते जमणार नाहीये, की ते काम चुकीचं आहे, मी करणार नाहीये. किंवा ते डायरेक्टली एक्सेप्ट पण करू नका किंवा रिजेक्ट पण करू नका. की एक्सेप्ट करा की मला हे लगेच जमतं आहे किंवा रिजेक्ट करा की मला हे जमणारच नाहीये, असं करू नका. ओके, सो इट इज टेलिंग व्हॉट इज स्टेटेड इज अ प्रपोजल, बट डोंट स्टार्ट बाय अज्युमिंग ट्रू ऑर फॉल्स किंवा डोंट एक्सेप्ट और रिजेक्ट.
Accept or reject on the basis of 3. I have told you what is that basis of 3. Whatever written in the book, depending upon that, don't tell that proposal is correct. On the basis of reading of instrument, if the reading instrument and the proposal reading are same, don't accept it. सो ऑन द बेसिस ऑफ अदर, म्हणजे जे काय आपले आसपासचे सांगतायत की बाबा प्रपोजल चांगला आहे तुम्ही घ्या, किंवा प्रपोजल वाईट आहे घेऊ नका, असं त्याच्यावर बेसिसने तुम्ही एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. मग ते काय म्हणता आहे की हे जे प्रपोजल आहे त्याला आपण 2 स्टेपनी काय करायचं आहे, बघायचं आहे कसं करायचं आहे, मग पूर्ण करायचंय. तर पहिली गोष्ट काय आहे की ते प्रपोजल तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे. बट व्हेरीफाय ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, चेक करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे की व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. तुमचं आतलं मन, इनर माइंड, व्हॉट इट इज टेलिंग इन युअर कॉन्शियसनेस, पहिलं ते नीट अटेंटिव्हली तुम्ही ते असं ऑब्झर्व करायचं आहे की हे प्रपोजल कसं आहे, त्याचे काय काय आउटकम्स आहेत किंवा त्याला काय काय इनपुट लागणार आहेत. मग ते नॅचरल तुमचं इनर कॉन्शियसनेस काय सांगताय की आपण हे आपले प्रपोजल चे उत्तर मिळू शकतो का, किंवा ते काय आहे त्याचे उत्तर जे आहेत ते जे काय मिळाले आहेत ते नॅचरली एक्सेप्टेड आहेत का सगळ्यांना, किंवा ते जे काय उत्तर मिळणार आहेत ते सगळ्यांसाठी गुड आहेत का, गुडनेस प्रोव्हाइड करणार आहे का. तुमचं आतलं मन काय सांगतं आहे त्याला अनुसरून तुम्ही काय करायचं आहे ते व्हेरीफाय करायचं, चेक करायचं आहे की ते सगळ्यांसाठी चांगलं आणणार आहे, सगळ्यांसाठी नॅचरली एक्सेप्टेड आहे, हे सगळं तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे. एकदा का तुम्हाला लक्षात आलंय की बाबा हे काय आहे की गुडनेस आणणार आहे अँड इट इज प्रोव्हाइडिंग व्हॉट इट इज नॅचरली एक्सेप्टेड बाय ऑल ऑफ अस, दॅट प्रोसेस, देन त्या प्रपोजलला अनुसरून काय करायचं आहे, सेकंड स्टेप त्या प्रपोजलला अनुसरून तुम्ही काय करणार आहे की तुम्ही काय त्या प्रपोजलला अनुसरून तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करणार आहे. मग जेव्हा तुम्ही जीवन जगणार आहे त्या प्रपोजलला अनुसरून, आपल्याला हे काम पूर्ण करायचंय, मग आपण पुढे कसं जाणार आहात, मग त्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या बिहेवियर मध्ये काहीतरी चेंजेस करणार आहे. मग बिहेवियर मध्ये चेंजेस केल्यानंतर तुम्हाला ते काय करायचं आहे, तुम्ही बिहेवियर मध्ये स्वतःच्या चेंजेस करून प्लस तुम्ही कसं वागताय दुसऱ्यांशी त्या प्रपोजलला अनुसरून तुम्ही तुमचं काम करून घेण्यासाठी, तुम्ही दुसऱ्या लोकांशी ते काम करण्यासाठी काय त्यांना एकाने रिस्पॉन्सिबिलिटी देतायत आणि ते कसं करून घेता आहात. सो इन बिहेवियर विथ युअर सेल्फ ॲज वेल ॲज विथ अदर ह्युमन बिंग्स, ते जे चेंजेस आहेत बिहेवियर मध्ये विथ युअर सेल्फ ॲज वेल ॲज द ह्युमन, ते तुमचं फुलफिलमेंट करण्यासाठी या प्रपोजलसाठी, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. एक प्रकारचं तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. एकमेकांबद्दल काय मिळणार आहे, सॅटिस्फिकेशन किंवा फुलफिलमेंट करणार आहे काम काय करण्यासाठी, सफल करण्यासाठी, सक्सेस मध्ये आणण्यासाठी. ओके. दुसरं काय आहे की तुम्ही तुमच्या जिथं हे काम पूर्ण करता आहात त्या वर्कमध्ये, त्या प्लेसमध्ये, वर्क प्लेसमध्ये, किंवा तुम्ही निसर्गाला धरून ते वर्क कसं एकाने कम्प्लीट करता आहात त्या वर्क प्रोसेसमध्ये, किंवा कुठले कुठले कंडिशन्स आहेत, कुठले कुठले टेक्निक्स आहेत, कुठले टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता आहात, त्यामध्ये काय काय चेंजेस करता आहात, ते जे चेंजेस केलेले आहेत त्या काय तुम्हाला देणार आहे, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. एक प्रकारची तुम्हाला काय मिळणार आहे, भरभराट मिळणार आहे, एक म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. ओके. मग त्याप्रमाणे तुम्ही काय करणार आहेत, या चेंजेस करणार आहेत बिहेवियर आणि वर्क प्लेसमध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगणार आहेत. मग हे चेंजेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, रिझल्ट्स, बेनिफिशियरी रिझल्ट्स मिळणार आहेत. बेनिफिशियरी जे रिझल्ट्स मिळणार आहेत ते तुम्हाला काय म्हणतायत, यू विल दॅन रिअलाइज दॅट वॉट एव्हर द रिझल्ट्स आर देणार, आणि अंडरस्टँड करणार आहेत ते काय जे रिझल्ट मिळणार आहेत आपल्याला, याप्रमाणे चेंजेस केल्यानंतर तुम्ही काय म्हणणार आहेत, ते जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला तुमचं आतलं मन सांगणार आहे की ते काय रिझल्ट्स आहे, ट्रू आहे, किंवा ते श्युअरिटी देणार आहे. ओके, विथ इन आवर सेल्फ. सो आफ्टर दॅट these results whatever you will get in realization and understanding, and it will say that it is true or sure within ourselves. But again this result should satisfy what, 3 conditions. Which are the 3 conditions? कुठले 3 conditions आहेत? पहिली गोष्ट काय आहे, assuring. सेकंड काय आहे, satisfying. थर्ड काय आहे, युनिव्हर्सल. म्हणजेच ॲश्युरन्स म्हणजेच काय आहे, तुमचे जे रिझल्ट्स आलेले आहेत
ते तुम्हाला काय करायला पाहिजे, ॲश्युरन्स द्यायला पाहिजे, गॅरंटी द्यायला पाहिजे की ते ऐकाने काय आहे सगळ्यांसाठी युनिव्हर्सली एक्सेप्टेड असायला पाहिजे आणि नॅचरली गुडनेस प्रोव्हाइड करणार आहे आणि ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे स्वतःहून. दॅट इज नॉट आय एम ॲश्युअर्ड ऑफ द आन्सर ऑर अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ. सेकंड काय आहे, सॅटिस्फाईंग, म्हणजे जे काही तुम्हाला आन्सर्स मिळालेले आहेत ते तुमचे सगळे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करता आहे का, फुलफिल करता आहे का. ओके, दॅट इज नथिंग बट इट विल प्रोव्हाइड व्हॉट सॅटिस्फिकेशन. एक प्रकारचे तुम्हाला मग फुलफिल केल्यानंतर एक प्रकारचे तुम्हाला सॅटिस्फिकेशन मिळणार आहे की यस दिस आन्सर इज ट्रू अँड इट इज वॉट एव्हर दे हॅव वॉट एव्हर मी काय जे काय त्याच्यासाठी हे केलेलं होतं, मला जे काय आउटकम पाहिजे होते आहे ते मला मिळालेले आहेत अँड दॅट इज इट इज सॅटिस्फाईंग वॉट एव्हर आय हॅव given the input as well as I am getting the output. So it is providing one type of what satisfaction to me. Third is nothing but what universal. Universal means, as I have told, whatever the answers you will get, it should be accepted by all of us as well as it should be same for everyone and it should not change with respect to time, space and individual. So if it satisfies these three criteria, if it satisfies these three criteria, then what will be there? Assurance, satisfaction and universal in terms of time, space and individual. Then whatever it will be nothing but your results, it is nothing but it is what? It is you have realized and you understand that result and it will complete the process of what self exploration. त्यावेळेस ही तुमची काय असणार आहे, जी काय तुमची प्रोसेस आहे सेल्फ एक्सप्लोरेशनची ती तुमची कंप्लीट होणार आहे. जेव्हा हे सगळे रिझल्ट तुम्हाला ॲश्युरिटी देणार आहे, सॅटिस्फिकेशन देणार आहे, युनिव्हर्सॅलिटी देणार आहे, त्यावेळेस तुमचा हा म्हणू शकतो इट विल कंप्लीट द प्रोसेस ऑफ व्हॉट सेल्फ एक्सप्लोरेशन. आलं का लक्षात? Yes or no? Yes, ma'am. Okay. So this is the important point from the complete process of self-exploration. आता anyone, I have told you about self-exploration. आता मला तुम्ही सांगू शकता का नक्की थोडक्यात की तुम्हाला काय समजलंय या पॉइंट मधनं? प्रज्वल अनम्यूट केले. प्रज्वल एनीवन? आता लक्षात तरी आलंय का ते तर सांगू शकता ना? येस और नो? अभिषेक, राहुल, राहुल सलगरे, येस मॅम. सांगा की तुम्हाला काय लक्षात आलेलं आहे, काय करायचं प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये? स्लाइड तुमच्या समोर आहे. In the chat box you can write your roll number. Fast Salgar, Salgare Rahul, Krishna F32, Saurabh F23. तुमच्या भाषेत थोडंफार काहीतरी सांगू शकाल ना तुम्ही? काय समजलं ते? हर्षदा पाटील आहेत का? हर्षदा पाटील, अक्षय डोके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नावं लिहिलेली आहेत, मी तेच कॉल करते आहे. अक्षय डोके,
रोहित निकम, and you don't write F10. ऋतुजा आहेत का? ऋतुजा माने सांगा की मला थोडक्यात तुम्हाला काय समजलेलं आहे? ऋतुजा माने, चव्हाण रितेश आहेत का? चव्हाण रितेश, First, we verify a proposal on the basis of natural acceptance. पुढं. And second, we live accordingly to the proposal in behavior with the others and mutual fulfillment. That's like पाटील प्रतीक्षा अजून प्रतीक्षा. we work the rest in nature. अजून कोण सांगू शकेल? प्रतीक्षाने सांगितलेलं आहे बघा. अजून कोण सांगू शकेल? ऋतुजा, मेघा आहे का? F01. शरयू, We must verify the proposal. ओके. फिर व्हेरीफाय केल्यानंतर काय करायचं? कुठल्या बेसिसवर व्हेरीफाय करायचं? We must see both good and bad sides of the proposal. पुढं. We must realize and understand that proposal. And after realizing and understanding, we are assured and satisfied. So whatever you will get the answer, that will provide what? Assurity, satisfaction and universality. Okay. And if those results satisfy these three criteria, then you will complete what? The process of self-exploration is completed. So that is about what? Self-exploration. तुम्ही कुठलंही काम बघा, तुम्हाला कोणीतरी काम पप्पा तुमच्या आई वडिलांनी काम दिलं असेल तर तुम्ही नक्की काय करता आहात? कुठलंही तुम्हाला असं वेगळं काम दिलं तर तुम्हाला असं जे तुम्ही अगोदर कधी केलं नसेल ते जर काम तुम्हाला करायला लावलं तर तुम्ही पहिला आत्मनिरीक्षणच स्वतःच्या माइंडला पहिलंच बघायचं आहे की स्वतःचं माइंड काय म्हणतं आहे की आपण ते काम करू शकतो आहे का नाही, आपल्याला काय काय करायला लागेल त्या कामासाठी हे सगळं. किंवा ते ऐकाने असं म्हणू शकता की जर आपल्याला काम ते जमत असेल, आपला इनर माइंड सांगता आहे की आपल्याला काम ते जमणार आहे, मग तेव्हा आपण काय म्हणतो आहे त्या कामाला अनुसरून आपण काय करतो आहे की आपल्या बिहेवियर मध्ये त्याप्रमाणे चेंज करतो आहे. आपण बाकीच्यांशी कसं वागणार आहे त्या कामाला अनुसरून, आपण ते काम करून घेण्यासाठी आपण दुसऱ्या लोकांशी कसं वागतो आहोत. आता तुम्हाला EBC चे फॉर्म भरायचे आहेत.
समजा आम्ही तुम्हाला फोन करून सांगतो आहोत की तुम्हाला काय करायचं, EBCचा फॉर्म भरायचा आहे. कॉल तर केलेला आहे आणि तुम्हाला EBCचा फॉर्म तर भरायचा आहे, तर तुम्ही आम्हाला पुन्हा रिकॉल करता का नाही की मॅडम असं आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत, मग एकाने तुम्ही प्लीज डॉक्युमेंट्स आम्हाला प्रोव्हाइड करा, किंवा मॅडम आम्ही येतो कॉलेजमध्ये, तुम्ही आमचा फॉर्म भरा, असं म्हणता आहे ना. म्हणजे तुम्ही काय करता आहात की तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या काय करता आहेत, स्वतःच्या बिहेवियरमध्ये पण थोडेफार चेंजेस करतायत की बाबा आपल्याला लक्षात येते की आपल्याला काम पूर्ण करायचं आहे, त्यामुळे आपल्याला कॉल करायला लागणार आहे शिक्षकांना, किंवा शिक्षकांना भेटायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये चेंजेस करतात, किंवा तुम्ही आम्हाला फोन करून आमच्याशी नीट बोलता आहात आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे शिक्षकांकडून, शिक्षकांची हेल्प घेऊन. मग ते तुम्हाला काय मिळणार आहे, जेव्हा आम्ही पण तुम्हाला त्याप्रमाणे कसं काम करायचं आहे, कुठल्या स्टेप्स आहेत, कसं काय काय करायचं आहे, कुठं डाउनलोड काय काय करायचं आहे, म्हणजे तुमच्या त्या प्रोसेसमध्ये आम्ही पण तुम्हाला काय करतो आहे, हेल्प करतो आहे. तुमचे कुठले काय काय टेक्निक्स वापरणार आहेत, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागत आहेत, आणि त्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं काय मिळणार आहे, जर ते काम बोलण्यात न झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. आणि तुम्ही जर ते कुठले कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, कसे अपलोड करायचे आहेत, त्याची साईज काय करायची आहेत, हे जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, ते तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. मग म्युच्युअल फुलफिलमेंट आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळाल्यानंतर तुमचं जे काम तुमचं काय आहे ते पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला एक प्रकारचं काय मिळणार आहे की तुम्ही रिअलाइज झाले की माझा EBCचा फॉर्म भरलेला आहे. मग तुम्ही रिअलाइज झालंय की तरी तुम्हाला वाटते आहे की तुमचं आतलं मन तरी सांगतं आहे की काय आहे, काहीतरी जर तुम्ही स्वतःहून भरला तर तुम्हाला वाटणार की काहीतरी चुकीचं आहे, असं वाटणार आहे. कारण जर तुम्ही शिक्षकांना विचारलं की शिक्षकांना प्रिंटआउट दिलेला आहे मी, आणि आता शिक्षक ती बघतील आणि मग शिक्षकांचा रिस्पॉन्स आला की हा बाबा आता ट्रू आहे ते तुमचा जो काय फॉर्म, मग तुमचं आतलं मन सांगते बाबा शिक्षकांनी उत्तर दिलेलं आहे की माझा फॉर्म काय आहे, ट्रू आहे. म्हणजे आता तुमचं आतलं मन सांगतं आहे की बाबा हा रिझल्ट माझे जे आहेत ते काय आहेत, इट इज मला आपल्याला ते काय आहेत रिअलाइज होत आहे की तुम्हाला काय देते, ते ॲश्युरिटी देते की सॅटिस्फिकेशन देते आहे, युनिव्हर्सिटी देते की बाकीच्यांनी जसा फॉर्म भरला आहे तसाच माझा मी फॉर्म भरलेला आहे, आणि ते माझे काय आहे जे रिझल्ट आहेत ते ॲश्युरन्स देत आहे, सॅटिस्फिकेशन देत आहेत.